की कधी रस्त्यावर असताना काही कारवाई करत असताना कधी कधी आपल्याला किचकट माणसासोबत पाला पडणारच आहे. काही त्यांच्यासोबत, परंतु आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल त्यांच्याशी भांडण करून काही सिद्ध होणार नाही, इगो क्लॅश करून काही सिद्ध होणार नाही. ते जरी काही आपत्तीजनक वक्तव्य करत असतील, आपण आपले कूल मेंटेन करत, हे काही शिव्या किंवा अग्रेसिव्ह मत बोलत आहात, तुम्ही थंडाने बोला. कारण शेवटी एक लक्षात ठेवा, आजकाल इतके ऍक्टिव्ह पूर्ण माध्यम आहे की ते टेढा बोलत असतील आणि आपण त्याचे टेढा उत्तर दिले तर सोशल मीडियावर गेला तर तुम्हीच चुकत आहे, तुमचीच गलती आहे, तुमचीच चूक आहे, अशा प्रकारचे जनरल भावना पब्लिकमध्ये होतो. आणि पब्लिकांची ही भावना काही चुकीची नाहीये. त्यांना वाटते की जे कोणी अथॉरिटीमध्ये आहे तीच चूक केले असतील, अशा प्रकारचे लोकांची धारणा असते. म्हणून तुम्ही एक पाऊल मागे घ्या हो. ते जर भांडण करत असतील त्यांना सांगायचे की नाही, आम्ही रेड लाईट नाही जमतो, जाऊ द्या, काय फरक पडते. एका व्यक्तीसोबत भांडण करून तुम्ही किती तास हे करणार, रस्त्यावर सीन क्रिएट होईल, तुम्हाला पण दुखी होईल. जाऊ द्या, काही नोंद करा, इंचलान वगैरे करायचे नंतर करा, एक नाही पण केले तर चाल हो. परंतु कोणी दफाजी करत असते, कोणी गुंडागर्दी करत असतील, काही रेकॉर्डवरचे आरोपी असतील तर नक्कीच त्यांच्यावर जोरात कारवाई करायची. परंतु जोरात कारवाई करताना